नमस्कार. मुंबई तकच्या या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत, की महाराष्ट्र मंत्रिमंडळातलं जे वाटप झालेलं आहे, खाते वाटप जे झालेलं आहे, त्याच्यामध्ये या सगळ्या वाटाघाटीत नेमकं कोण जिंकलेलं आहे? 3 पक्षांचं सरकार आहे. त्याच्यामध्ये मुख्यमंत्रीपद मिळवण्यामध्ये भाजप यशस्वी ठरलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आले सुद्धा आहेत त्यांचं एक नवीन सरकार घेऊन. पण या सरकारमध्ये कुणाचा कशा पद्धतीने वाटा राहणार याच्याकडे सुद्धा सगळ्यांच्या नजरा लागून राहिलेल्या होत्या. आणि प्रामुख्याने सुरुवातीपासूनच चर्चा होती की गृह खातं हे देवेंद्र फडणवीस स्वतःच राखतील, महसूल खातं सुद्धा भाजप स्वतःकडे राखेल, अर्थसारखं खातं सुद्धा अजित पवार जे आहेत ते आपल्याकडे राखतील. मग अशा परिस्थितीमध्ये जे नुकतेच मुख्यमंत्री राहिलेले आहेत ते एकनाथ शिंदे यांच्या वाट्याला नेमकं येणार काय? तर एकनाथ शिंदे यांच्या वाट्याला हे सुद्धा आता नगरविकास आणि त्याच सोबत हाऊसिंग सारखं गृहनिर्माण सारखं सुद्धा एक महत्वाचं खातं आलेलं आहे. आता या तिघांची खाती तर निश्चित झालेली आहेत, ज्याच्याबद्दल अनेक दिवसांपासून चर्चा होतीच की यासारखंच साधारणतः खातेवाटप होईल. पण इतर सुद्धा खाती ही महत्वाची असतात. खास करून येणाऱ्या महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता आत्ताचं जे खातेवाटप झालेलं आहे ते कुणाला फायद्याचं ठरू शकतं आणि मुख्यमंत्रीपद भाजपकडे गेल्यानंतर इतर सगळी जी महत्वाची खाती होती त्याच्या वाटाघाटीमध्ये एकनाथ शिंदे की अजित पवार नेमकं कोण जिंकलेलं आहे या सगळ्याबद्दल चर्चा आपण करणार आहोत. ही चर्चा करण्यासाठी IANS चे कन्सल्टिंग एडिटर संजय जोग सर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आणि तुमचे सुद्धा याबद्दलचे काही मतं असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जरूर मांडा. सगळ्यात पहिले सरांपासून सुरुवात करूया. सर, तुमच्या दृष्टीने काय वाटतं? म्हणजे भाजप आपण सध्या बाजूला ठेवू, पण जी खाती अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या वाट्याला आलेली आहेत ती लक्षात घेता कुणाचं पारडं सरकारमध्ये जड आहे असं आपण म्हणू शकतो, शिंदे की अजित पवार? मला असं वाटतं आपण पहिलं सुरुवात करूया. खरं तर सुरुवातीला मुख्यमंत्र्यांपासूनच केलं पाहिजे. गृह खातं अत्यंत महत्वाचं खातं, पॉलिटिकली ऑल्सो. ज्या वेळेला परवा त्यांनी अनाउन्समेंट केलं, गडचिरोली हे साऊथ, गडचिरोली आणि नॉर्थ असं करून त्यांनी डिफरन्स केलेला होता. त्यांनी असं सांगितलं, येत्या 3 वर्षात आम्ही पूर्णतः गडचिरोली हे नक्षल मुक्त करू आणि त्याचबरोबर गडचिरोली हे स्टील हब बनून येईल. आय थिंक ज्या वेळेला एका बाजूला आपल्या महाराष्ट्राबद्दल किंवा अपोजिशन सतत ओरडतंय, इन्क्रीज इन द क्राईम, पर्टिक्युलरली महिलांविरोधीचा अत्याचार, मग त्याचबरोबर याच्यामध्ये होत असणारे क्राईम म्हणजे कुठलेही असतील लॉ अँड ऑर्डरच्या दृष्टीने, अशा वेळेला स्वतः मुख्यमंत्री म्हणून गृह खातं असणं हे अत्यंत महत्वाचं होतं, ते त्यांनी ठेवलं. पण त्या व्यतिरिक्त आणखी महत्वाचं म्हणजे एनर्जी. तुला माहिती असेल, देशाच्या लेवलला आता पारंपरिक आणि अपारंपरिक ऊर्जावर हे ठेवलंय. आता त्यांनी बरोबर एक करून घेतलं की त्यांनी फक्त आता पारंपरिक ऊर्जा आपल्याकडे ठेवलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये सुद्धा आता जवळपास 44,000 मेगावॉट एवढी जर स्थापित क्षमता असेल तर त्याच्यातलं मेजॉरिटी जी ऊर्जा मिळते ती आपल्याला कोल बेस्ड पॉवर कडनं मिळते. तर अशा वेळेला एकूणच ऊर्जेमध्ये महावितरण, महापारेषण आणि महाजेनको अशांवर कंट्रोल असणं आणि त्याच्यातनं ऊर्जेला वाव देऊन इंडस्ट्रीला आणखी आकर्षित करून असले जे जे अधिकचे जे रेट आहे ते कमी करणं, यासाठी आता कसे देवेंद्र फडणवीस उपयोगी पडतील त्या दृष्टीने माझ्या दृष्टीने ही 2 खाती त्यांच्याकडे ठेवली ती महत्वाची आहेत. आता आपण एकनाथ रावांकडे येऊया. अर्बन डेव्हलपमेंट, साधी एक कल्पना दिली पाहिजे तुला. महाराष्ट्रामध्ये जवळपास 25 ते 27 महानगरपालिका आहेत, 327 या वेगवेगळ्या नगर परिषद वगैरे अशा आहेत. अशा संबंध लेवलला जर विचार करायचा झाला तर मुंबई सकट जर विचार केला तर साधारण 3.5 लाख कोटी एवढे प्रोजेक्ट वेगवेगळे, ज्याला आपण म्हणतो पायाभूत सुविधाचे, हे महाराष्ट्रामध्ये होत आहेत. त्याला मी सांगड घालतोय त्यांच्याकडे आलेल्या महाराष्ट्र स्टेट रोड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनमुळे. त्यामुळे ही दोन्ही खाती आपल्याकडे असणं हे अत्यंत महत्वाचं असं एकूण पॉलिटिकली सुद्धा असणार आहे आणि फायनान्शियली कन्सॉलिडेशनसाठी. त्यामुळे ही 2 खाती मिळवण्यात त्यांना यश आलेलं आहे, अत्यंत महत्वाचं आहे. आणखीन एक मुद्दा सांगायला पाहिजे. आपण मुंबईत राहतो. मुंबई आणि मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन जो आता परत वाढत चाललेला आहे, पालघर पर्यंत गेला, हे सगळं झालं तेव्हा नीती आयोगने जे आता मध्ये प्रेझेंटेशन केलेलं होतं एकनाथ रावांना, त्याच्यात त्यांनी जी एक अम्बिशियस प्लॅन दिलेला आहे तो म्हणजे मुंबई मेट्रोपॉलिटन रिजनचं जे आताचं GDP आहे ते $140 बिलियन वरनं $300 बिलियन 2030 पर्यंत करायचं आहे. महत्वाकांक्षी प्रोजेक्ट आहे. देवेंद्र फडणवीस चीफ मिनिस्टर असते तरी सुद्धा एकनाथ रावांकडे युडी असते, तर त्या दोन्ही कारण ते तेव्हा सीएम म्हणून होते, आता ते युडी मिनिस्टर असताना हे कसं पुश करण्यात येईल याकडे लक्ष देण्यासाठी महत्वाचं असं खातं आहे. एकच फक्त रेफरन्स देतो. जेव्हा देवेंद्र फडणवीस पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले त्यानंतर 2015 साली त्यांनी ताज लँडसेनमध्ये एक मोठी परिषद घेतलेली होती. त्याच्यात अनिल अंबानी, मुकेश अंबानी सकट सर्व आले, मोठे मोठे इंडस्ट्रियलिस्ट आले. त्यावेळेला मॅकेन्झीनी
जी मोठी फर्म आहे त्यांनी प्रेझेंटेशन केलं होतं. त्यावेळी असं सांगितलं होतं की मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन याचा जर आपण आवाका बघितला तर तो जवळपास $285 बिलियन आहे. हे मी तुला सांगतोय ते 2015 मध्ये. आज आपण 2024ला आणि 2030चा जो रोड मॅप आहे तो $300 बिलियन आहे. लुक ॲट त्याची ग्रॅव्हिटी बघ. त्या दृष्टीने एकनाथरावांकडे युडी असणं आणि MSRDC असणं माझ्या दृष्टीने महत्वाचं वाटतं. हाऊसिंग बद्दल बोललाच पाहिजे, कारण आपण मुंबईकर असू किंवा टायर 2 टायर 3 सिटीमध्ये असणारं एकूण अर्बनायझेशन, म्हणजे परवा सुजाता सौनिकांशी बोलताना मी तेच बोलत होतो चीफ सेक्रेटरीशी, महाराष्ट्रातलं अर्बनायझेशन हे 50% वर आहे. अशा वेळेला हाऊसिंग फॉर ऑल ही जी प्राईम मिनिस्टरची घोषणा आहे त्या अंतर्गत जे वेगळे प्रोजेक्ट राबवले जाणार आहेत आणि त्याचबरोबर परवा एकनाथरावांनी त्यांच्या भाषणात उल्लेख केला वरच्या हाऊसला की आपल्याला मुंबई ही स्लम फ्री करून जे मुंबईचे बाहेर गेलेले आहेत त्यांना आपण परत आणायचं आहे. आणखीन एक उदाहरण दिलं पाहिजे. मुंबईमध्ये साधारण 517 जे आपण ज्याला म्हणतो ना स्लम रिहॅबिलिटेशनचे प्रोजेक्ट हे पेंडिंग आहेत. जर का ते आपण आता व्यवस्थित जर पूर्ण केले तर त्या दृष्टीने असणारा स्लमचा आणि रिहॅबिलिटेशन आणि रिडेव्हलपमेंटला गती मिळेल. त्यामुळे माझ्या असं वाटतं एकनाथरावांनी त्याच्या 100% बाजी मांडलेली आहे की ही तिन्ही महत्वाची जी फायनान्शियली आणि पॉलिटिकली त्यांच्यामध्ये घेण्यात. आता दादांकडे येऊया. दादांकडे फायनान्स खातं असणं हे त्यांचं फेवरिट, म्हणजे त्यांना लागतं. आधीच्या काळात सुद्धा काँग्रेस एनसीपी मध्ये असंच एक डेडली कॉम्बिनेशन त्यांच्याकडे होतं, एनर्जी आणि एक्साईज. तर त्यावेळेला आता ते त्यांनी परत एक्साईज घेतलं, म्हणजे एक्साईज शंभूराज म्हणजे पर्टिक्युलरली शिवसेनेकडे होतं ते आपल्याकडे मिळवण्यात हे झालं. एक्साईजच्या वगैरे आपण नंतर बोलू. फायनान्स का महत्वाचं दादांकडे, तर आता ज्या त्यांनी मागच्या जुलैच्या पूर्ण बजेटमध्ये 1,00,000 कोटी रुपयाच्या वेगवेगळ्या कल्याणकारी आणि विकासाच्या घोषणा केल्या आहेत, त्याला जवळ लागणार आहे इम्प्लिमेंटेशनचा भाग. कसं आहे, अपोजिशन सतत त्यांना ओरडत असतं की तुम्ही नुसते घोषणा केल्यात, आता काय बदलणार का. आता मेन आता परवालाच झालं बघ, सप्लिमेंटरी डिमांड ज्या मांडल्या 35,000 कोटी रुपये, त्याच्यातले 1,400 कोटी रुपये हे फक्त आणि फक्त माझी लाडकी बहीण यासाठी दिलेले आहेत, जो आता डिसेंबरचा, म्हणून मुख्यमंत्र्यांनी सांगितलं सुद्धा. त्यामुळे माझ्या दृष्टीने दादानी हे ठेवणं हे अत्यंत महत्वाचं आहे. कारण एका बाजूला 2,30,00,000 कोटीची एकूण आपली फिस्कल तूट वाढते डेफिसिट, दुसऱ्या बाजूला आपल्यावरचा बोजा जो आहे कर्जाचा तो जवळपास 8,00,000 कोटी प्लस आहे. अशा वेळेला दादांना फिस्कल मॅनेजमेंट, कारण महाराष्ट्र हा नेहमी फिस्कल मॅनेजमेंट आणि फिस्कल प्रुडन्स साठी ओळखला जायचा, त्यामुळे दादांना हे खरं तर आता इट्स लाईक अन ऍसिड टेस्ट. एका बाजूला ते मिळवण्यात सक्सेसफुल झालेत, एका बाजूला त्यांनी ज्या पेट योजना आणल्या आहेत किंवा फ्रीवीज आणल्या आहेत त्याच्यामध्ये लागणारा पैसा मोबिलायझेशनच्या दृष्टीने त्यांच्याकडे लक्ष राहील. पण अशा वेळेला इकॉनॉमी जी आहे, कारण आपल्याला जर का $1 ट्रिलियन इकॉनॉमी बनायची असेल 2028 पर्यंत, तर आत्ताचा 7.6% रेट हा चालणार नाही. जे आपल्याकडे ज्याला म्हणतात ना, जे एन चंद्रशेखरांच्या अध्यक्षतेखाली इकॉनॉमिक ऍडव्हायझरी काउन्सिल आहे त्यांनी जो अधोरी केलाय त्यानुसार 14% ग्रोथ वाढली तरच ही आपल्याला अचीव करता येईल. त्यामुळे आता ह्या तिघांबद्दल बोलू. दोन फक्त मी म्हणतो. एक इंटरेस्टिंग बघ, इरिगेशन डिपार्टमेंट आता स्प्लिट झालं, म्हणजे पहिल्यांदा त्याला इरिगेशन म्हणायचे, आता त्याला वॉटर रिसोर्सेस केला. म्हणजे एक भाग जो आहे तो राधाकृष्ण विखे पाटलांकडे दिला, दुसरा जो दिलाय ना गिरीश महाजन तो महत्वाचा आहे. परवा मुख्यमंत्र्यांनी अनाउन्समेंट करता सांगितलं, जो आधीच्या कॅबिनेटचा निर्णय, नार पार योजना असेल, नळगंगा आणि बाकीच्या नदीचा जो नदी जोड प्रोजेक्ट असतील, इथे महत्वाचे ठरवणार आहे. त्यामुळे दोन्ही जरी स्प्लिट झाले असले तरी सुद्धा, म्हणजे सगळ्यांनी लिहिलं की त्यांचं डिमोशन झालं का, कारण एका बाजूला रेव्हेन्यू होतं, दुसऱ्या बाजूला RDD असताना त्यांना याच्यात टाकलं. मला अजिबात वाटत नाही, जरी ही पॉलिटिकल ऍडजस्टमेंट असली तरी वॉटर रिसोर्सेस डेव्हलपमेंट महाराष्ट्राच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचं असणार आहे. त्यामुळे अजिबात त्यांना अंडरमाइन किंवा अंडर एस्टिमेट करत नाही. इंटरेस्टिंग आणखीन बघ, शिवेंद्रराजे भोसले, म्हणजे मी त्यांच्या वडिलांपासून कव्हर केलोय, अत्यंत म्हणजे मॉडरेट असा नेता अभयसिंग राजे, त्यांच्याकडे कॉर्पोरेशन असायचं रिलेटेड, म्हणजे बेसिकली ग्रामीण भागाची रिलेटेड असायचे. मुलाकडे आता सध्या दिलं ते पब्लिक वर्क्स, जे रवींद्र चव्हाणांकडे होतं. म्हणजे एका बाजूला MSRDCच्या दृष्टीने रस्ते, पूल, फ्रीवे जे असताना आपल्याकडचे स्टेट हायवे, स्टेट रोड्स याचं जे स्ट्रेंथनिंग करणं आहे हायब्रिड मॉडेलवर सुद्धा, त्याची जबाबदारी आता आहे. पण त्याला दृष्टीने आणखीन एक महत्वाचं चॅलेंज असणार आहे, जे सतत आजच्याही पेपरात आलंय, की कॉन्ट्रॅक्टरचे जे 40,000 कोटी रुपये देणं आहे, म्हणजे पर्पटेड म्हणून, त्याच्याबद्दल अजूनही माहिती नाही, सरकारकडनं ते क्लिअर व्हायला पाहिजे. ते कसं होणार, तर ही मोठी जबाबदारी शिवेंद्रराजेंवर असेल. सर्वात इंटरेस्टिंग, पंकजा मुंडे ऑल थ्री आहेत त्या ग्रामीण भागातल्या, पण हायली एज्युकेटेड, इंग्लिश संबंध वर्तुळात घुमणाऱ्या, त्यांच्याकडे पर्यावरण खातं आणि बेसिकली क्लायमेट चेंज येणं मला अजिबात अंडरमाइन किंवा रिडिक्यूल करा असं वाटत नाही.
तू म्हणत असती स्वतः प्राईम मिनिस्टर नेट झिरो, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया इज कमिटेड फॉर अ नेट झिरो बाय 2050. अशा वेळेला महाराष्ट्र सारखं एक महत्वाचं राज्य जे त्यांना सतत वाटतंय की विकसित भारतामध्ये विकसित महाराष्ट्र झालं तर इम्पॉर्टंट कॉन्ट्रीब्युशन करू शकतं. मला असं वाटतं त्या दृष्टीने पंकजांना जे मिळालेलं खातं आहे त्याला आपल्याला रिडिक्यूल करून चालणार नाही. कारण तुला आठवत असेल आदित्य ठाकरे ऑलवेज वोकल असतो एन्व्हायरमेंट कॉन्झर्वेशन प्रोटेक्शनवर. त्यांनी आपल्या महाराष्ट्रासाठी एन्व्हायरमेंट प्लॅन बनवलेला आहे. इट्स अ व्हेरी पॉझिटिव्ह थिंग. अशा वेळेला पंकजाला मिळणं माझ्या दृष्टीने अत्यंत महत्वाचं आहे. सर्वात म्हणजे बघ आता नॅशनल एज्युकेशन पॉलिसीची इम्प्लिमेंटेशन आहे. म्हणजे बातम्या अशा आल्या होत्या की चंद्रकांत पाटलाला आता हे नको, मला दुसरं द्या होतं. चंद्रकांत पाटलांकडे दिलं. तुला माहिती आहे एक कमिटेड नेता आहे त्यांच्या एकूण बॅकग्राऊंड बघता ही नॅशनल एज्युकेशन पॉलिसी जर का कणखर पद्धतीने आणि त्यांच्या लाईन मध्ये जर वापरायची आणि इम्प्लिमेंटेशन करायची असेल तर दादांसारखा एक म्हणजे थोडक्यात ज्याला एकदा ठरवलं की करणारा, कोणाला जास्ती न बदणारा आणि एकूणच दिशा जी आहे त्या दिशेने वाहणारा, अशा दृष्टीने त्यामुळे त्यांना हायर अँड टेक्निकल एज्युकेशन दिलंय. सर्वात इंटरेस्टिंग म्हणजे दादा भुसेंची निवड शालेय शिक्षण. दुर्दैवाने शालेय शिक्षणामध्ये येणाऱ्या मंत्र्यांची कंटिन्युटी नाही आणि शालेय शिक्षणच्या पॉलिसीमध्ये कंटिन्युटी नसणं हे अत्यंत म्हणजे आपल्या असणाऱ्या स्कूल एज्युकेशनच्या दृष्टीने बघायला गेलं तर नकारात्मक आहे किंवा फ्रस्ट्रेटिंग आहे. म्हणजे मी इतक्या एज्युकेशन सेक्टर मधल्या एक्सपर्टशी बोलतोय. आता तू कालच बघितलं असशील की शालेय वाटप जे गणवेश होतं त्याचा बोजवारा वाढलेला आहे. त्यानंतर आता आपल्याला बेसिकली जे करायचं आहे ती मुळातच शाळेतली गळती आणि शाळेचं स्टँडर्ड वाढवणं. प्रश्न अशा अर्थाने आहे की हे पण समजून घ्यायचं आहे की 3 पक्षांचं सरकार आहे पण त्याचं स्वरूप जे आहे ते बदललेलं आहे. म्हणजे 2019 पासून आपण 3 पक्षांचं सरकार पाहतोय पण 22 पासून युतीचं सरकार पाहिलं, 23 मध्ये आलेले अजित पवार यांच्यासोबतचं सरकार पाहिलं तर थोड्याफार प्रमाणात बदल झालेले आहेत. आताच्या घडीला मुख्यमंत्रीपद हे एकनाथ शिंदेना मिळालं नाही. अशा परिस्थितीमध्ये त्यांनी ऍडिशनली गृहनिर्माण जे आहे ते आपल्याकडे खेचून आणलेलं आहे. शिवसेनेकडे आधी जे कृषी होतं ते 2023 मध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडे गेलेला आहे. अल्पसंख्याक खात्याचा चेहरा सुद्धा बदललेला आहे. तो काही जाणून बुजून मुद्दामून मुस्लिम चेहऱ्यालाच द्यायला हवं असं काही नाहीये. म्हणजे हसन मुश्रीफ आहेत सोबत पण त्यांच्याकडे न देता त्याचा कार्यभार सुद्धा जो आहे तो दत्ता भरणे यांना देण्यात आलेला आहे. त्याचसोबत जर पाहिलं तर राज्य उत्पादन शुल्क हेही खातं तितकंच महत्वाचं आहे पण तेही शिवसेनेकडनं राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेलेलं आहे. तर ह्या ज्या सगळ्या चेंजेस जे झालेले आहेत ते करण्यामध्ये कोण सगळ्यात जास्त यशस्वी ठरलेले असं तुम्हाला वाटतं? म्हणजे प्रत्येक खात्याचा आपापल्या पद्धतीने एक इम्पॉर्टन्स आहे, महत्व आहे. पण आता मुख्यमंत्रीपद मिळालं नाही मग त्या बदल्यात कुठली चांगली खाती आपल्याकडे एकनाथ शिंदे आणू शकलेले आहेत आणि ते जर एकनाथ शिंदे करू शकलेले आहेत तर त्या तुलनेमध्ये मग अजित पवार यांना अर्थ खातं दिल्यामुळे इतर खाती आपल्याकडे खेचून आणण्यामध्ये त्यांची ती बार्गेनिंग पॉवर कमी झाली आहे. याबद्दल तुम्ही काय सांगा? नाही, मला असं वाटतं एकनाथ जी आधीचीच खाती राहिलेत ना, एक्सेप्ट हाऊसिंग जर आपण बघितलं, इनफॅक्ट त्यांचा लॉस आहे ना, एक्साईज दादानी घेतला ना. इनफॅक्ट दादा हॅज ओव्हर पॉवर इन दॅट पार्शियल सेन्स. त्यामुळे मी अजिबात म्हणत नाही की ह्या दोघांमध्ये, इनफॅक्ट मी तेच म्हणतोय ह्याच्यात जर कसरतीमध्ये जर का ह्याच्यात आउटस्मार्ट जर कोणी केलं असेल तर चीफ मिनिस्टरनीच केलेलं आहे. ह्या दोघांना जर आपल्या फेवर मध्ये ठेवायचं असेल किंवा ज्याला म्हणतात इन अ गुड ह्युमर तर महत्वाच्या खाती तर आम्ही देणार नाहीच. एनर्जी सोडलं नाही त्यांनी, होम सोडलं नाही, रेव्हेन्यू सोडलं नाही, इरिगेशन सोडलं नाही. अशा वेळेला आम्ही हाऊसिंग हे तुम्हाला देतो, अर्बन डेव्हलपमेंट देतो, MSRDC तुमच्याकडे आहेतच. दादाला इनफॅक्ट हे मिळालं असेल तर एक तुला आठवण करायला पाहिजे. तू म्हणतेस सतत ते मुद्दाम आठवण करून देतो. जुलै 2023 ला जेव्हा दादा गेलेले होते त्यावेळेला त्यांनी ऑन द रेकॉर्ड सांगितलं होतं की आम्हाला आणखीन एक पायाभूत सुविधा रिलेटेड खातं म्हणजे जे हाऊसिंग कमिट केलं होतं पण समावून मिळालं नाही. इनफॅक्ट दादाचं म्हटलं तर हाऊसिंगच्या दृष्टीने लॉस आहे पण एक्साईज मिळालं ना. साधारण तुला सांगायला पाहिजे महाराष्ट्रामध्ये जर का 1,20,000 कोटीच्या वर किंवा 1,40,000 कोटीचं आपल्या इथे टॅक्स मोबिलायझेशन होत असेल तर त्याच्यामध्ये एक्साईजचा वाटा हा 22,000 ते 28,000 कोटी असतो. त्यामुळे आपल्याला असं नाव लेखून चालणार नाही. त्यामुळे तू म्हणतेस त्या दृष्टीने महत्वाचंच आहे. मला एक आणखी तू वारंवार म्हणतेस तशात असं वाटलं होतं की हे संबंध करत असताना उद्योग खातं हे कोण दुसरीकडे जात आहे का? तर नाही ना. उद्योग खातं परत उद्योग म्हणजे ना उदय सामंतच मिळालं ना. तर त्यामुळे त्या दृष्टीने बघितलं तर एकनाथरावांकडे जी असलेली खाती टिकण्यात गेलं जरी चीफ मिनिस्टरची गेली असली तरी सुद्धा दादा इज ऑल द टाइम हॅपी. दादा म्हणजे आता सध्या इज लाईक अ रिपिंग द बेनिफिट्स ऑफ गोइंग विथ महायुती. सध्या असं त्या त्यांच्या याच्यात वातावरणात आहेत. त्यामुळे अजूनही असं मला वाटतं त्यातल्या त्यात एकनाथरावांनी होम गेलं असलं तरी सुद्धा हाऊसिंग आणि त्या MSRDC त्यांच्याकडे राहणारच होतं.
ते मिळवून त्याच्यात त्यांनी हे केलं. पण दादानी सुद्धा चला आपल्याला जे पाहिजे सहकार ठेवला ना. अशी एक चर्चा होती की सहकार बीजेपी घेईल. आता एक त्याला कॉन्टेक्स्ट मध्ये सांगितलं पाहिजे, नुसती हवेत चर्चा करून चालणार नाही. देशाच्या लेवलला अमित शहा ज्यांच्याकडे कॉर्पोरेशन खातं आहे त्यांनी आता देशाच्या लेवलला एक सहकार पॉलिसी आणली आहे. त्या पॉलिसीच्या एकूण रचनेमध्ये महाराष्ट्र इम्पॉर्टंट मूलभूत काय म्हणजे ना सेंटर असणार आहे. त्याच्यात एकूणच महाराष्ट्राचे असणारे 250च्या वर प्रायव्हेट आणि कॉपरेटिव्ह साखर कारखाने, त्या व्यतिरिक्त काही लाख पतसंस्था, अशा दृष्टीने जर का इम्प्लिमेंटेशन करायचं असेल तर सहकार खातं दादा म्हणजे बेसिकली जे बाबासाहेब पाटील आणलेत अहमदपूरचे, पण खऱ्या अर्थाने दादाच कंट्रोल करणार आहे. त्यामुळे तू म्हणतेस त्या दृष्टीने जर का बघायचं झालं तर इट इज लाईक अ स्ट्रायकिंग अ बॅलन्सिंग ऍक्ट. अशा दृष्टीने त्या खाते वाटपाकडे बघावं लागेल. सोबतच म्हणजे आपण पहिली फळी ही बाजूला ठेवली 2 मिनिटांसाठी की एकनाथ शिंदे आणि अजित पवार सोबत देवेंद्र फडणवीस यांना जरी बाजूला केलं तरी प्रत्येक पक्षातले नेते सुद्धा हे तितकेच ज्येष्ठ असतात. त्यांच्याकडे त्यांचा एक अनुभव असतो. अनेक वर्ष तेही मंत्री राहिलेले असतात. तर त्या तुलनेमध्ये जर पाहिलं तर शिवसेनेमध्ये जी महत्वाची खाती आलेली आहेत ती पहिली तिन्ही खाती एकनाथ शिंदेनी स्वतःकडेच ठेवलेली आहेत. गृहनिर्माण असेल, नगरविकास असेल, सार्वजनिक बांधकाम उपक्रम सुद्धा असेल. त्यातल्या त्यात शिवसेनेकडे आलेल्या महत्वाच्या खात्यांपैकी केवळ मी असं म्हणू शकते की एक उद्योग खातं आहे जे उदय सामंत यांच्याकडे गेलं. पण अशी परिस्थिती अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडे नाहीये. दादांनी अर्थ आणि राज्य उत्पादन शुल्क स्वतःकडे ठेवलेलं आहे, पण कृषीची जबाबदारी दुसऱ्या एका नेत्याकडे आहे, म्हणजे कोकाटेंकडे आहे. सहकार खात्याची जबाबदारी एकाला देण्यात आलेली आहे. त्याच सोबत अल्पसंख्याक खातं भरणेंकडे आहे. तसंच महिला आणि बालविकास सुद्धा खातं तटकरेंकडे देण्यात आलेलं आहे. त्यामुळे त्यांच्याकडे बऱ्यापैकी आजपर्यंत ते झिरपत गेलेली आहेत. जी महत्वाची खाती त्यांच्याकडे आलेली आहेत. तशी परिस्थिती ही शिवसेनेमध्ये पाहायला मिळत नाहीये, जेव्हा की त्यांच्याकडे सुद्धा अनेक ज्येष्ठ नेते आहेत. तर या तुलनेबद्दल तुम्ही काय सांगाल? आता साधं उदाहरण बघ, गुलाबराव पाटलांकडे जे कंटिन्युटी म्हणून ठेवायला पाहिजे त्यांनी पाणी पुरवठा आणि एकूण ते देऊन टाकलं. संजय राठोड मृदसंधारण आणि वॉटर कॉन्झर्वेशन अत्यंत महत्वाची खाती आहेत, पण दुर्दैवाने महाराष्ट्राकडे ते फोकस केलं नसल्यामुळे खाती दिलं. असंच एक उदाहरण होतं. संजय राठोडांनी जीव ओतून काम केलं तर महाराष्ट्र याच्यामध्ये अग्रेसर होऊ शकतो. त्यामुळे खरं तर हे खातं त्या देताना संजय राठोडांनी नुसतंच बंजारा कम्युनिटीमध्ये न बघता ह्या 2 खात्या दृष्टीने महाराष्ट्राच्या पूर्ण ट्रान्सफॉर्मेशनकडे कसं आपल्याला लक्ष देता येईल हे जर केलं तर हे खातं महत्वाचं ठरेल. सर्वात म्हणजे तू बघ, जे म्हणजे आधी संदीपन भुमरे जे होते त्यांचं जे ईजीएस खातं आहे ते कोणाला दिलं? भारतशेर गोगावलेला. ते कुठेतरी दुसरं खातं बघत होते. आता ते कितपत काम करणार आहेत माहिती नाही. सामाजिक न्याय संजय शिरसाट आल्याला त्यांनी काय सांगितलं, परभणी आणि या संदर्भात मी जाऊन बघणार आहे, बीड आणि हे करून. सामाजिक न्याय तर आत्ताच्या दृष्टीने सोशल हार्मनी एकूणच कॉन्टेक्स्ट मध्ये बघायला गेलं महत्वाचं खातं आहे ना. त्यामुळे त्यांनी आता कितपत झोकून काम करतात, कारण ते कुठेतरी दुसरं खातं एक्सपेक्टेड करत होते, मिळालं नाही. साधं उदाहरण सांगतो, जिरवळ बोलता बोलता नेहमी बोलून द्यायचे की आता मला घेत असतील तर आदिवासी खातं दिलं तर मिळेल. ह्या वेळेला पहिल्यांदा केलं ना. म्हणजे आधी काय वेळेला झालेलं आहे की बबनराव पाचपुते ज्या वेळेला नॉन आदिवासी मंत्री आदिवासी होते, विजय कुमार गावी ते परमनंटली होते, केसी पाडवी मध्ये होते, आणि आत्ताच्या वेळेला त्यांना आदिवासी मंत्री न देता कोणाला केलं तर झिरवळांकडे दिलं, फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन. तर बेसिकली सांगायचा मुद्दा काय आहे, आता एफडीए नटोरियस खातं आहे, पण ज्या एफडीएनी तुला माहिती असेल इतक्या वर्ष 10 वर्षापूर्वी केलॉग सारख्या कंपनी असतील किंवा जे आपण नेहमीच्या नेस्ले कंपनी असेल अशा कंपनीना सुद्धा वटणीवर आणण्याचं काम केलेलं आहे. त्यामुळे नुसतंच नटोरिएटी न ठेवता जर का झिरवळांनी त्यांचं असणारे एकूणच व्यापक जी आहे दृष्टिकोन नुसता आदिवासी किंवा न बघता इथे जर काम केलं तर माझ्या दृष्टीने हे महत्वाचं ठरणार आहे. आता टेक्सटाईल म्हणजे परवाच्या भाषणात शेवटीच्या लास्ट वीक मोशनला उत्तर देताना असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की जे काय 7-10 टेक्सटाईल पार्क देशामध्ये झालेले होणार आहेत त्याच्यात महाराष्ट्रामध्ये अमरावतीमध्ये म्हणजे फार्म टू फॅक्टरी, फॅक्टरी टू फॅशन. कसं आहे ना, आपण अनुजा बोलताना हे सगळं आपल्याला सोपं वाटतं, पण अशा पद्धतीने टेक्सटाईल खातं वापरणं आणि त्याचा यूज करून महाराष्ट्राला टेक्सटाईलच्या मध्ये आपण एक इफेक्टिव्ह प्लेअर म्हणून आणणं, असा जर का काम जर का केलं यांनी म्हणजे बेसिकली सावकारांनी, तर अत्यंत महत्वाचं खातं आहे आणि ते बीजेपीकडेच त्यांनी बरोबर ठेवलेलं आहे. पर्यायाने हा संबंध जो कंट्रोल असणार आहे तो माननीय मुख्यमंत्र्याच असणार आहे, कारण ही कॅन ड्राईव्ह अप टू द सेंट्रल गव्हर्नमेंट. त्यामुळे तू म्हणतेस त्या दृष्टीने अशी जर खात्यांचा आपण विचार केला तर प्रत्येक खात्यामध्ये
महाराष्ट्राच्या $1 ट्रिलियन इकॉनॉमीमध्ये कॉन्ट्रीब्युशन करण्यासाठी भरपूर वाव आहे आणि ते कसे स्वतः कॉन्ट्रीब्युट करतात याकडे लक्ष दिलं पाहिजे. आता फक्त एकच आणखीन सांगतो, आदिती म्हणजे किती आहे बघा. आधीच्या खात्यामध्ये म्हणजे आधी सुद्धा एकनाथरावांनी जेव्हा त्यांच्याकडची खाती बनली एकही महिला नव्हती. जोपर्यंत महायुतीमध्ये दादा आले त्यावेळेला म्हणजे दादा जेव्हा अपोजिशन मध्ये होते त्यावेळेला सतत त्यांना रिडिक्यूल करायचे किंवा अटॅक करायचे. अहो तुम्ही महाराष्ट्राला प्रगत राज्य म्हणता, तुम्ही एक महिला देऊ शकत नाहीत. आता दिल्यात ना, आता दिलेले आहेत, पण आदितीकडे परत महिला आणि बालविकास आलं. त्यामुळे इट इज अ नोडल एजन्सी. आत्ताची आपण मार्च म्हणजे चौथी जी महिलाची एम्पॉवरमेंट पॉलिसी आली त्याच्या इम्प्लिमेंटेशनच्या दृष्टीने महाराष्ट्र कसं करतो, कारण आपण शक्ती ऍक्ट साठी हे करत होतो, पण केंद्राने जे आता नवीन जे सगळे नवीन आणले त्यांनी आता विचारणा केली खरंच शक्ती ऍक्टची गरज आहे का. कारण ज्या भारतीय संविधान जो काय आयपीसी बदलून आणलेलं आहे त्याच्यामध्ये डेथ पेनल्टीची प्रोव्हिजन आहेच. आणि आता इंटरेस्टिंग फक्त आणखी नाही, धनंजय मुंड्यांना शेतीमध्ये त्यांनी काय केलं हे क्वेश्चन मार्क आहे. म्हणजे तिथे असणाऱ्या ब्युरोक्रेट्स कसे लवकर जायचे पळून हे सर्वांनाच ज्ञात आहे. ते नेहमी सांगायचे की मी बांधावर असो, नो डाऊट ते असायचे बांधावर, पण खरोखरच शेतीची क्रांती जी एक्सपेक्टेड होती ती झाली का. मग त्यांच्याकडे न माणिकराव कोकाटेंकडे दिली. ती कशाला दिली तर त्यांना चेकमेट करण्यासाठी, भुजबळांना चेकमेट करण्यासाठी त्यांना तिथे आणलं म्हणून. मग शेतीमध्ये खरोखरच माणिकराव कोकाटे पॉलिटिकल सेटल स्कोर करण्यासाठी येणार आहेत का ते इम्प्लिमेंटेशनच्या पॉलिसीवर फोकस करणार आहेत, हा महत्वाचा मला जातो. आणि आता जे फूड अँड ड्रग आपलं फूड अँड सिव्हिल सप्लाईज जे धनंजय मुंड्यांकडे दिलेलं आहे तिथे ते स्ट्रीमलाइनिंग आहे. म्हणजे काय तो काय आनंदाचा शिधा वाटणं हे काम नाहीये नुसतं. भुजबळांनी काय सतत मागत होते की जी ती ₹1 काय थाळी आहे ना का ₹10 थाळी, तर ती थाळीसाठी तुम्ही 650 कोटी फक्त अनुजा इथे एक एक म्हणजे ह्याला प्रोजेक्टला किंवा प्रोग्रामला 40-50 हजार कोटीची तरतूद केली. ती जी काय तो ह्याचा थाळी आहे त्याला अजूनही सरकारने दिले नाही. त्यामुळे धनंजय मुंडे यांची जी जवळीक आहे दादांकडे त्या फायनान्स डिपार्टमेंटमध्ये हे करून आणतात का. कारण दिवसाला जर का 10 लाखाच्या वर किंवा काय आणखी आता लेटेस्ट आकडा नाही आहे माझ्याकडे, तर असे जर कोणी तिथे त्या थाळीमधनं ₹10 थाळीमध्ये जेवत असतील तर हे जर पैसे आले तर आणखीन केंद्र वाढतील. केंद्र वाढली तर त्याच्यामध्ये येणाऱ्या जो बेनिफिशियरी त्यांना फार म्हणजे त्यांचा बेसिकली त्यांना उपयोग होईल. अशा दृष्टीने फूड अँड सिव्हिल सप्लाईज माझ्या दृष्टीने अत्यंत महत्वाचं खातं आहे. त्यामुळे परत तुझ्या मुद्द्याकडे येतो की हे सर्व करत असताना सुद्धा जरी मंत्री नवीन असले तरी खाती जी आहेत ना ती महत्वाची खाती आहेत. त्यामुळे हे मंत्री नवीन असले तरी शिकून या खात्यांवर आपली जरब कशी बसवतात हेही जर त्यांनी केलं तर मला असं वाटतं कुठलंही खातं हे कमी लेखण्यात अर्थ नाही. त्या दृष्टीने त्यांचा जो फोकस राहिला आणि अगेन तू म्हणतेस तशी चीफ मिनिस्टर आहेत आणि 2 उपमुख्यमंत्री आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली जर काम केलं तर महाराष्ट्र जो विकसित भारताच्या मध्ये कॉन्ट्रीब्युटर म्हणून ठरणार आहे तो करण्यामध्ये यांचा 100% वाटा असेल आणि तो द्यावा अशी जनतेची अपेक्षा राहील. त्याचसोबत मला एक शेवटाकडे यायचंय ते म्हणजे की येऊ घातलेल्या निवडणुकांच्या अनुषंगाने जी जी खाती ज्यांना मिळालेली आहेत तर ती आपल्याकडे खेचून आणण्यामध्ये कोण जास्त यशस्वी ठरलेले आहे. सत्य शेवटी या खाते वाटपामध्ये कुठेतरी भाजपचा वरचष्मा होता किंवा भाजप एक डिसिजन मेकर होती हे काही आपल्याला विसरून चालणार नाही किंवा याच्याकडे कानाडोळा करूनही चालणार नाही. आपण पाहिलेलं आहे की किती वेळा त्यांच्या दिल्लीमध्ये सुद्धा जाणं येणं झालं आणि इथे सुद्धा बैठका झाल्या. सो भाजपचं याच्यामध्ये कुठेतरी नियंत्रण होतं. मोठ्या पक्षाच्या आणि मोठ्या भावाच्या भूमिकेमुळे त्यांचा रोल मोठा होता हे पण आपण इथे पाहिलेलं आहे. तर आता म्हणजे येणाऱ्या महापालिका निवडणुका लक्षात घेता आणि फक्त महापालिकाच नाही तर आपण खाली सुद्धा पाहायला हवं की जिल्हा परिषदा असतील, नगरपालिका असतील, या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता जी खाती एकनाथ शिंदेकडे आलेली आहेत आणि दुसरीकडे जी खाती अजित पवारांकडे आलेली आहेत त्याचा कुणाला कशा पद्धतीने फायदा होऊ शकतो. जी शिंदेकडे खरं तर खाती आलेली आहे ती बऱ्यापैकी शहरी भागामधलं वर्चस्व कायम ठेवण्यासाठी त्यांना फायदेशीर ठरू शकतात, हाऊसिंग आणि नगर विकास वगैरे. सोबतच इकडे दादांकडे आलेलं आहे कृषी सारखं खातं, सहकार सारखं खातं ज्याच्याने ग्रामीण पट्ट्यातला जो होल्ड आहे तो मिळवणं सोपं होऊ शकतं. पण अर्थात इथे भाजप सुद्धा आहे, त्यांच्याही महत्वाकांक्षा आहेत आणि ते कुठलीच निवडणूक लाईटली घेत नाहीत. तर अशा परिस्थितीमध्ये हे जे खाते वाटप झालेलं आहे त्याचा कोण कशा पद्धतीने पुरेपूर वापर करून घेऊ शकतं त्या अनुषंगाने त्या त्या व्यक्तींना ती खाती आपल्याकडे खेचून आणण्यामध्ये यश आले असं तुम्हाला वाटतं का? मला असं वाटतं जर का एकनाथरावांना ठाणे आणि मुंबई आणि एकूणच असणाऱ्या शहरांच्या याच्यामध्ये जर कन्सॉलिडेशन करायचं असेल तर त्यांना शहर विकास खात्याचा पुरेपूर फायदा घ्यावा लागेल येणाऱ्या निवडणुकीसाठी. अनुजा एक लक्षात घे 2 वर्षापूर्वी मिशन मुंबई म्हणून बीजेपीनी प्रस्तावित केलं होतं. इलेक्शन झाल्या नाहीत 2022ला. आम्ही या मुंबई महानगरपालिकेवर भगवा फडकवणारच.
आणि मग सगळे एकनाथरावांना बरोबर घेऊन उद्धव ठाकरेंना चेकमेट करण्यासाठी झालं होतं. पण आता कसं आहे ना, आता नुसतं शिंद्यांकडे शहर विकास असलं तरी मोदींच्या आधिपत्याखालचं बीजेपी आणि देवेंद्र फडणवीस ड्रायव्हिंग हे संबंध हे लक्षात घ्यायला पाहिजे. त्या दृष्टीने जरी शहर विकास खातं त्यांच्याकडे असलं तरी एकनाथरावांना हे टॅग अलॉन करून देवेंद्र फडणवीस बीजेपी ठरवील ते दिशा आणि बीजेपी ठरवील ते धोरण या अखत्यारीतच राहून आपलं मार्गक्रमण करावं लागेल. ठाणे हे बॅस्टन आहे शिवसेनेचं. म्हणजे ठाणे जिल्ह्यामध्ये 18 ज्या आता ज्या असेंब्लीच्या सीट होत्या त्याच्या 9च्या 9 बीजेपीने मिळवल्या आहेत. त्यामुळे ते अजिबात स्वतःला हे करून चालणार नाही. ते तेवढ्याच प्रकर्षाने हे निवडणूक करतील. अशा वेळेला मला असं वाटतं एक इंटरेस्टिंग सांगायला पाहिजे, जयकुमार गोरे साताऱ्यातले ज्यांना करोनाच्या संदर्भातलं कॉन्ट्रोवर्सीमध्ये ते होताना सुद्धा बीजेपीने त्यांना ग्रामविकास दिलाय. आपण हे नाव लेखून चालणार नाही अनुजा. ग्रामविकास म्हणजे तुला माहितीये असणाऱ्या आपल्या जिल्हा परिषदेपैकी किमान 25च्या वर जिल्हा परिषदेमध्ये इलेक्शन होणं बाकी आहे. त्याचबरोबर येणाऱ्या ग्रामपंचायत पंचायत समिती इथे बीजेपी सतत सांगते की आम्ही नंबर 1 येतो, तू मागच्या वेळेला बघ. त्यामुळे जरी खाती इकडे गेलेली असतील तरी अल्टिमेटली बीजेपी विल सेट द अजेंडा आणि या सर्वांना दोघांना त्यांच्या बरोबर जाऊनच. कारण एक तुला सांगायला पाहिजे, लोकल सेल्फ गव्हर्नमेंट मध्ये किंवा लोकल बॉडीज मध्ये ह्या अलायन्स वगैरे नसतात. पार्टी म्हणून कोणी लढत नसतं. तरी सुद्धा दरवेळेला बीजेपी काय क्लेम करतं, आम्ही नंबर 1 आहोत. मला असं वाटतं त्या नंबर 1 साठी आता असणारे हे 2 सवंगडी आहेत त्यांना घेऊन तो तेच प्रयत्न करतील. कारण ऑलरेडी आता महाविकास आघाडी तरंगते. म्हणजे त्यांना दे आर स्ट्रगलिंग टू स्टे अफ्लोट. अशा वेळेला असणाऱ्या संधीचा फायदा म्हणून बघ ना, चर्चा काय आहे की मार्च ते एप्रिल पर्यंत या संबंध निवडणुका होतील. त्यामुळे ह्या दोघांना बरोबर घेऊन बीजेपी आपला वर्चस्व ठेवून ह्या निवडणुकीमध्ये सुद्धा म्हणजे विधानसभेची जी पुनरावृत्ती आहे ती करण्याचा आटोकाट प्रयत्न करेल. खूप खूप धन्यवाद जोग सर, तुम्ही हे विश्लेषण केलं आमच्या प्रेक्षकांसाठी आणि ही माहिती सुद्धा दिलीत त्याबद्दल. तर असेच महत्वाचे व्हिडिओ, कारण की महाराष्ट्रात इतक्या झपाट्यानं राजकीय घडामोडी घडत असतात की त्या प्रत्येक गोष्टीचं विश्लेषण करणं गरजेचं असतं. आणि म्हणूनच समजून घ्या ही आमची सिरीज आहेच ज्याच्यामध्ये असेच तुम्हाला वेगवेगळे पॉलिटिकल विषय जे आहेत ते पॉलिटिकल एक्सपर्ट्स कडनं, राजकीय विश्लेषकांकडनं, तज्ज्ञांकडनं तुम्हाला सोप्या भाषेत समजून सांगण्याचा आमचा हा प्रयत्न असणार आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये जरूर मांडा. तुमची सुद्धा याबद्दलची मतं असतील तीही जरूर मांडू शकता आणि एखादा विषय आम्ही चर्चेसाठी घ्यावा असं जर तुम्हाला वाटत असेल तर तोही सुचवू शकता. तुर्तास आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही इथेच थांबत आहोत. बघत राहा मुंबई.